बॅगांची तपासणी झालेली आहे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर। या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोचपावती लोक देतील आणि आज आपण पाहतोय भर उन्हामध्ये हजारो नाशिककर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले, रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत आणि हेमंतप्पा गोडसे आपल्या उमेदवारांना हसत मुखाने स्वागत करत आहेत। आणि म्हणून या नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की हेमंतप्पा गोडसे यांची हॅट्रिक करायची। पुन्हा एकदा हेमंतप्पा गोडसे। भाई, तुम्ही मागच्या वेळे नाशिकला आला, हेलिकॉप्टरमधून बॅगा ज्या उतरल्या त्याच्यावर संजय राऊतांनी ट्विट केलं होतं की पैसे त्या बॅगांमधून आणले गेले। त्याच्यावर आमचे प्रवक्ते उत्तर दिले ते। आज पण आपण आलेला आहात हेलिकॉप्टरने, आज बॅगांची तपासणी झाली आपल्या। आज पण बॅगा माझ्या कपड्याच्या बॅगा असतात। काय सांगाल, आज तपासणी करण्यात आली आज आपल्या बॅगांची? या काय विषय घेता तुम्ही? दुसरा विषय घ्या ना। कोण संजय राऊत, काय आमचे प्रवक्ते बोलतील ते। खरं तर आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जाते। काल उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये सभा झाली, उद्धव ठाकरेंनी देखील पुन्हा एकदा आपल्यावर टीका केली। उद्धव ठाकरेंना झोपता उठता बसता एकनाथ शिंदेशिवाय कोणी दिसत नाही। त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, काही त्यांनी काम केलेलं नाही। 2.5 वर्ष घरी बसून होते आणि फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही। त्यामुळे ही काही जेलसी जी त्यांची आहे त्यांच्या बोलण्यातून जाणवते आहे। एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला, त्यांना अजून पण पचनी पडलेलं नाही। 2 वर्षात आम्ही केलेलं काम आमचं काम बोलतंय आणि त्यामुळे कामाला महत्त्व देतील। गरीब असणाऱ्यांना लोक मतदान करणार नाही। मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातोय या निवडणुकीत, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला। आम्हाला पैशाचा वापर करण्याची आवश्यकता नाही, आम्हाला आरोप करण्याची आवश्यकता नाही। आम्ही काम केलेलं आहे, कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय। आणि म्हणून राज्यात झालेलं विकासाचं काम, केंद्रात झालेलं काम हेच बोलतंय आणि ते निवडणुकीत 20 तारखेला बोलेल आणि या महायुतीला मतदान करेल। हेमंत गोडसे प्रचंड मताधिक्याने विजयी होईल। काल मोदींची पिंपळगावमध्ये सभा झाली साहेब, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला। कांद्यावर बोला पंतप्रधानांच्या भाषणावेळी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर आमचं सरकार आहे। निर्यात बंदी केंद्राने उठवली, त्यामध्ये काही त्रुटी आहेत, नक्की त्या दूर केल्या जातील। त्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करेल। राज्य सरकारच्या माध्यमातून काही त्यांना मदतीचा हात द्यायला लागला तर तोही आम्ही देऊ, पण नाशिकच्या कांदा व्यापाऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी पद्धतीची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर आज नाशिकमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या बॅगांची देखील तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये माझे कपडे होते असं देखील स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं।